शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 15 जुलै 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. ते 300 रुपये या क्वालिटीमध्ये टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 200 ते 300 रुपये किलो याप्रमाणे टोमॅटो आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये काकडी कशी 20 रुपये, या क्वालिटीमध्ये काकडी 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. ते आहे बारामतीचं मार्केट आणि या ठिकाणी बघू शकता टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे टोमॅटोचे दर थोडेसे उतरलेले आज आपल्याला पाहायला मिळतात. कसा आहे टोमॅटो आपल्याकडे, कसा आहे 450 रुपये या क्वालिटीमध्ये टोमॅटो या ठिकाणी 450 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्याचबरोबर टोमॅटोची आवकसुद्धा जास्त प्रमाणात आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी पालकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पालक कसा आहे 8 ते कसा आहे 7 पासून 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पालक आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता. त्याचबरोबर भाज्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हिरव्या मिरच्यांचे दर आज आपण जाणून घेऊया. हिरवी मिरची साधारण त्याचबरोबर टोमॅटोची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टोमॅटो बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साधारण आपल्याकडे टोमॅटो कसा आहे 250 ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर असलेले म्हणजे टोमॅटोंना दर असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर कोबीचे सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये कोबी हा साधारण 250 ते 300 रुपये बॅग याप्रमाणे कोबी बॅग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर वांग्याचे दर बघूया. ह्या क्वालिटीत वांग कसं आहे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे वांग आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बीट असेल, गाजर असेल, आवळा असेल, अशा वेगवेगळ्या शेतमालाची आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. स्वीटकॉर्नची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. स्वीटकॉर्न साधारण 20 ते 22 रुपये किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न आपल्याला पाहायला मिळते. हे आहे बारामतीचं मार्केट आणि आज मार्केटमध्ये वांग्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. वांग कसं आहे आज 50 ते 60 रुपये. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 50 ते 60 रुपये आणि प्रत्येक ठिकाणचे दर आपण टाकत असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांना 50 ते 60 रुपये दर आहे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कोबी कसा आहे आपल्याकडे 200 ते 250 रुपये कॅरेट याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता 200 ते 250 रुपये कॅरेट याप्रमाणे. चला, त्याचबरोबर फ्लावरची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. फ्लावर हा साधारण फ्लावर कसा आहे फ्लावर कॅरेटवरती 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे, तर किलोवरती कसा आहे किलो 60 ते 80 रुपये किलो. बरं, म्हणजे होलसेलचा दर सांगताय का रिटेल दर 60 ते 80 रुपये किलो याप्रमाणे. होलसेल दर असतात ते साधारण 25 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. काढला. चला, त्याचबरोबर वांग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे वांग आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. चला, आज बारामती मार्केटमध्ये काकड्यांची सुद्धा आवक मोठ्या म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. भाज्या असतील, तांदूळचा वगैरे या सर्व भाज्यांची आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी लसणाचे बाजारभाव काय आहेत हे जाणून घेऊया. लसूण कसं आहे लसूण 100 पासून 160 रुपये.
120 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 120 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता. आलं हे साधारण आलं 100 ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं 160 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आलं आपल्याला पाहायला मिळते. हो हो, तुम्ही हे काय दिसणार की चला. त्याचबरोबर या ठिकाणी पपईची आवक आपल्याला पाहायला मिळते. ओ पपई कशी आहे? चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपये किलो याप्रमाणे पपई. संवाद बळीराजाचा पपई 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पपई या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर पेरूची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर बटाट्याची आवक बघू शकता. बटाटा या ठिकाणी साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे बटाटा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा साधारण 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा 150 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हे महाबळेश्वरी गाजर बघू शकता. हे गाजर साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बीटची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. भुईमुग शेंग सुद्धा या ठिकाणी बघू शकता. भुईमुग शेंग ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. उद्या त्याचबरोबर या ठिकाणी काकडी, भेंडी, कोबी असेल, फ्लावर, टोमॅटो अशा वेगवेगळ्या शेतमालाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर हे बघू शकता या ठिकाणी घेवड्याची सुद्धा आवक. मेन म्हणजे घेवड्याची आवक आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओ घेवडा कसा आहे आपल्याकडे? घेवडा हा साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर काकड्यांची, भोपळा, दोडका अशा वेगवेगळ्या शेतमालाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काय म्हणताय? टोमॅटोची आवक बघू शकता. जास्त प्रमाणात टोमॅटो मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गवारींची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते. गवार कशी आहे? गवार पुणेरी गवार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो. हलका माल 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे गवारी आज मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शिमला मिरचीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिमला मिरची चांगल्या क्वालिटीमध्ये. शिमला कशी चांगल्या क्वालिटीत. त्याचबरोबर टोमॅटोची आवक बघू शकता. या ठिकाणी टोमॅटो जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. बरं टोमॅटोची आवक जास्त आहे. टोमॅटोची आवक जास्त आहे, पण टोमॅटोचा दर काय आज? टोमॅटोची आवक जास्त आहे, पण टोमॅटोचा दर काय आज? 300 रुपये 400 रुपये एक नंबर मालाची. आपल्याकडे 300 ते 400 रुपये. 10 रुपयापासून ते 15 रुपये किलो. बरं 10 पासून ते 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या ठिकाणी टोमॅटोचे दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी वाटाणाची सुद्धा आवक बघू शकता. वाटाणा कसा आहे आपल्याकडे? 140 ते 150 रुपये किलो याप्रमाणे हा व्यापारी माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर पावट्याची सुद्धा आवक बघू शकता. पावटा साधारण 50 रुपयांपर्यंत 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे पावटा आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये पावटा 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे. चला, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या क्वालिटीतले शेतमाल मार्केटमध्ये येत असतात आणि त्यांना दरसुद्धा त्यांच्या क्वालिटीनुसार दर ठरतात. त्यामुळे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेतमालाचे दर हे वेगवेगळे असतात. त्याचबरोबर या ठिकाणी दोडकासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. दोडका, काकडी, घेवडा असेल, चवळी असेल अशा वेगवेगळ्या क्वालिटीत शेतमाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चवळी साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे चवळी आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता. त्याचबरोबर
काकड्यांची सुद्धा आवक जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. काकडे सुद्धा, त्याचबरोबर टोमॅटोंची आवक बघू शकता. अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची, त्याचबरोबर शेवगा शेंगाची सुद्धा आवक आपल्याला जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते. शेवगा शेंग, शिमला मिरची बघू शकता. हो, शिमला मिरची कशी आहे? शिमला चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. वांग्याची आवक बघू शकता या ठिकाणी. वांगे हे साधारण, वांग्याचे दर वाढलेत आज. वांग हे साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर बदला माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. जास्त प्रमाणात टोमॅटोची आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे टोमॅटोचे दर हे उतरलेले आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर कारल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारलं कसं आहे? कारलं या क्वालिटीमध्ये कारलं 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं 60 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अननसाची आवक बघू शकता. अननसाची गाडी सुद्धा आज आलेली मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवगा शेंगा असेल, कोबी असेल, शिमला मिरची, भुईमुग शेंग, अशा वेगवेगळ्या शेतमाल आज मार्केटमध्ये त्यांची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता. मिरची कशी आहे? ही मिरची कशी आहे? 50 रुपये. या क्वालिटीमध्ये ही मिरची बघू शकता. साधारण 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भेंडी कशी आहे? भेंडी 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 सांगा की, सांगा भेंडी कशी आहे? भेंडी कशी? 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये भेंडी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबी, फ्लावर, काकडी अशा वेगवेगळ्या शेतमालाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टोमॅटोची सुद्धा आवक जास्त प्रमाणात आहे आज मार्केटमध्ये. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता. राजमा हा साधारण 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता. 100 ते 110 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, ज्यांना कोणाला राजमा लागवडीसाठी बियाणं हवं असेल ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा बियाणे उपलब्ध आहे. तर मित्रांनो, हे होते बारामतीचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.